हाय गाईज, कसे आहात? मस्त असणार. तर गाईज आज संडे आहे, तर आज माझ्या मुलांना दुकानात चाललो आहे. तर मग म्हणजे मी पण फर्स्ट टाईमच चाललो आहे, म्हणजे मला माहिती असेल कुठे होते. तर गाईज हे बघा, रस्त्याने भरपूर गाड्या आहेत. मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी, आम्ही तिघंजणच चाललो आहे. तर आपण आता पोहोचलोच आहे. तर गाईज हे बघा, आता इथून रस्ता स्टार्ट होतो आहे. पण तुम्हाला खरं सांगते, म्हणजे हा रस्ता आहे मला माहीत आहे, पण एक्झिट त्याची एंट्री कुठून आहे हे मला माहीत नाही आहे. बघू आता पुढे जाऊ, समजेलच. गाईज हे बघा, एकदम पायऱ्या स्टार्ट होत आहेत. जे तुम्हाला वरती दिसतंय ते एक राम मंदिर आहे. चला तुम्हाला दाखवते. माझा मुलगा पळतोय बघा कसा. मी फर्स्ट टाईमच आले, पण एवढं मला माहिती आहे, शार्ट स्टेशनपासून इकडे यायला रिक्षावाले 10 रुपये घेतात आणि चालत तसं पाहिलं तर 15-20 मिनिट लागतात. तर आम्ही चालतच आलो आहे. आणि कल्याणवरून पण रिक्षा आहेत इकडे येण्यासाठी. हे बघा, हे राम मंदिर आहे. गाईज हे बघा, इथून स्टार्ट होत आहे. आता इथून आय थिंक मला असं वाटतं की मी फक्त ऐकून गार्डन इथून सगळं बघा. हे बघा मंदिराकडे जायला पण रस्ता इथूनच आहे. हे बघा. तर गाईज हे बघा, मला दाखवते मला गार्डन. आता मी गार्डनकडून मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे, तो तुम्हाला दिसतो सर्च स्टेट. तो बघू शकता तुम्ही. किती मस्त आहे. तर गाईज हा रस्ता मंदिराकडे जाण्याचा आहे. तर गाईज अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की या मंदिरामध्ये म्हणजे पिक्चरची पण शूटिंग झालेली आहे. माहीत नाही तो कोणता फिल्म आहे, पण झालेली आहे. तर गाईज इथून स्टार्ट होते मंदिर. तर गाईज बघा, मला बाकीचा एरिया दाखवते. बघा, बघू शकता तुम्ही मंदिर किती मस्त. मग दाखवते मी एरिया पूर्ण. हे मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे. बघा, मला दाखवते. हे बघा, तसं मागाशी दाखवलंच आहे. हे बघा, बघू शकता आजूबाजूला पण आहे. असे मंदिराचे 2 गाभारे आहेत. तुम्हाला मागाशी दाखवले, तो बाहेरचा होता आणि हा आतला आहे. हे बघा, बघू शकता किती लोक आहेत. आज संडे म्हणून खूप छान मंदिर आहे. मला पण खूप मस्त वाटलं येऊन. मला अजून बाकीचा परिसर दाखवते मी. तर गाईज हे बघा, आता आपण बाहेर पडतोय मंदिरातून. दर्शन झालं आहे आमचं, तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही. हे बघा आजूबाजूला किती क्लीन आहे आणि किती मस्त आहे ते. खूप मोठं मंदिर आहे आणि म्हणजे आता मला सांगायची काय गरज नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघताच आहे. हे बघा, हा मंदिराचा मागचा भाग आहे.
म्हणजे मंदिर अगदी मधोमध्ये आणि साईडने पूर्ण म्हणजे एकदम हिरवळ आहे पूर्ण असं एकदम. हे बघा दाखवतो तुम्हाला किती मस्त आहे. माझे पोरं तर खूप खुश झालेत की मम्मीने आम्हाला अशा ठिकाणी आणलं आहे. त्यांचं दर्शन पण झालं आणि त्यांना मस्त इकडे गार्डन पण आहे खेळायला. मुलगा बोलतो मम्मी चला पहिले गार्डनमध्ये जाऊया. म्हणून नको बाळा पहिले दर्शन घेऊया मग गार्डनमध्ये जाऊया. हे बघा तुम्हाला पूर्ण कोपरा दाखवते मी. खूप म्हणजे खूपच छान आहे. मला तर इतकं आवडलं ना. नेक्स्ट टाईम मी परत येईल इकडे. हे बघा किती मोठं मंदिर आहे तुम्हाला दाखवते. बघू शकता तुम्ही लांबून दाखवते. हे बघा कॅमेऱ्यात पण इतकं मोठं मंदिर आहे. हा मागचा भाग आहे. बघू शकता तुम्ही हा मागचा भाग आहे. आणि हे किती मोठा हा एवढाच भाग पुढे. झाडं पण आहे भरपूर पूर्ण हिरवळ आहे. खूप छान आहे. तर गाईज तुम्हाला मी मंदिराचा पूर्ण मागचा पुढचा साईडचा पूर्ण एरिया दाखवला आहे. हा तर फक्त मंदिराच्या वरचाच दाखवला आहे तुम्हाला. खाली येताना पण तुम्हाला काही भाग शूट केलेत मी. ते व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा. आणि अजून तर तुम्हाला पूर्ण गार्डन दाखवायचं आहे मला. मुलाने खूप हट्ट केला पण म्हटलं नको पहिले दर्शन घेऊया मग पहिले मग गार्डनकडे जाऊया. बघा तुम्हाला समोर दाखवते. हे बघा किती मोठं मंदिर आहे. म्हणजे 2 गाभार आहेत. एक ते मध्ये एक आहे आणि म्हणजे हा बाहेर एक आणि मध्ये एक आहे. पायऱ्या 4 साईडने पायऱ्या आहेत. 4ही बाजूने पायऱ्या आहेत. हेच ते मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये तेरे नाम पिक्चरची शूटिंग झाली होती. तुम्ही तो पिक्चर एकदा बघा तुम्हाला नक्की कळेल. तर दिसेल तुम्हाला हे मंदिर. बघा किती मस्त आहे. खूप छान आहे. मला तर खूप आवडलं. तर तुम्हाला आवडलं किंवा या मंदिराबद्दल तुमची काही कमेंट असेल किंवा काय तर ही मला काय सांगायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा मुलगा तर खूपच खुश आहे. इकडे जाऊ का तिकडे जाऊ असं करतोय. तर गाईज तुम्हाला पूर्ण मंदिराचा आजूबाजूचा परिसर दाखवायचा आहे. म्हणजे सॉरी दाखवला आहे. तुम्ही तो बघितला आहे सुद्धा. खूप छान आहे. खूप मस्त आहे. तर चला तुम्हाला मी अजून पुढे पण दाखवते. पुढे पण खूप छान आहे. खूप म्हणजे खूपच मस्त आहे. इथला पूर्ण परिसरच खूप छान आहे. बघा मंदिरासमोरच पिण्याचं पाण्यात पण आहे. तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण पुढे चालूया. तर गाईज हे बघा आता मी उतरते. बघू शकता जास्त काही पाहिलं नाही आहे. अगदी थोड्यात मोजून. दुकानं वगैरे पण आहे. बघू शकता तुम्ही खायचे दुकान आहेत. तर गाईज आम्ही दर्शन घेऊन रिटर्न चाललो आहेत. हा बघा रस्ता. इकडे फॅमिली कपल लोक सगळे लोक येतात. आणि इकडे म्हणजे लोक असे ना खायला वगैरे आणतात. मस्त बसतात. गार्डन पण तसं नाही एकदम म्हणजे खूपच छान आहे. आणि मोठं तर भरपूर आहे. खूप मोठं आहे. आता आम्ही गार्डनकडे चाललो आहे. माझ्या मुलाला खूपच घाई झाली आहे. मम्मी गार्डनकडे चल. आता आम्ही तिकडंच चाललो आहे. तिकडचा एरिया तुम्हाला मी दाखवते. बघा इथे पण पाण्याची सोय आहे. बघू शकता. माझ्या मुलाचा तर पाय अजिबात हराव नाही. साका पळतोय. हे बघा माझी मुलगी तर बोलते मम्मी नेक्स्ट टाइम पण आपण परत येऊया सुट्टी दिवशी. हे बघा माझी मुलगी
हे बघा गाईज, आता गार्डनकडे आले. मुलाला खूपच उत्सुकता आली खेळायला जायची. तोच आता जा तिकडे खेळायला. बघ ना, जिकडे जागा असेल तिकडे जा. बघा गार्डनसाठी पण किती मोठी जागा आहे. हे बघा हा रस्ता, साईडने झाड आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा माझा मुलगा चालला खेळायला. माझ्या मुलाचं गार्डन म्हटलं तर एका पार्ट आहे असं जाण्यासाठी. आता हा कुठे चालला खेळायला काय माहित. बघा माझा मुलगा चढतोय. त्याला दुसरीकडे खेळायला काही नाही, सगळी पोरं खेळतात. बाळा हळू, हा पडशील, हळू पकड. तो अजिबात कोणत्या गोष्टीला घाबरत नाही, अजिबात नाही. गाईज हा बघा, या रस्त्याने मागेच तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवला, कारण की हा रस्ता आम्ही गार्डनकडे आत्ता चालू. हा गार्डनकडून स्ट्रेट म्हणजे मंदिराकडे जाण्याचा रस्ता. बघा आजूबाजूला पण खूप छान आहे, बघू शकता. आय थिंक हे मंदिर 8 वाजेपर्यंत चालू असतं. तुम्ही या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. बघा माझी मुलगी चढते. लहान मुलं घेतात तिला, तिथं ती गेली आहे. तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्टार्टिंगपासून दाखवलं आहे, मंदिरापासून ते एंडपर्यंत मंदिराचा आजूबाजूचा परिसर, म्हणजे हे मंदिर कसं आहे, काय त्याच्या आजूबाजूला म्हणजे गार्डन वगैरे कसं सगळं दाखवलं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला. तर गाईज हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर लाईकसुद्धा करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.